माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील मोरबा ते वडवली फाट्यावर नाकाबंदी करण्यात आली होती। या नाकाबंदी दरम्यान मिनी बस ट्रॅव्हल्स मधून बेकायदेशीररित्या अवैध देशी व विदेशी दारू वाहतूक करत असताना मिनी बस ट्रॅव्हल्स सह जप्त करण्यात आली आहे। मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार 24 एप्रिल 2024 रोजी फहद इस्माईल सुभेदार राहणार म्हसळा नवेनगर यांच्या ताब्यात असलेली मिनी बस क्रमांक MH12QG 4550 ही प्रवासी वाहतूक करीत असताना प्रवासी समीर शशिकांत धोकटे राहणार मांदाटणे लिपणी वावे व परेश किसन शिंदे राहणार मांदाटणे लिपणी वावे यांनी मिनी बस मध्ये 10,080 रुपयाची देशी दारू तर 7,600 रुपयांची विदेशी रॉयल स्टॉक कंपनीच्या बाटल्या आणि 18,000 रुपयांची विदेशी दारू मॅकडॉल कंपनीच्या बाटल्या व 6,960 रुपयांची बियर टीन बॉटल तसेच 5 लाख किमतीची मिनी बस ट्रॅव्हल असे एकूण मुद्देमाल 5,42,640 रुपयांचा मुद्देमाल माणगाव पोलिसांनी जप्त केलाय। महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास महिला पोलीस पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर सूर्यकांत भोजकर करीत आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।